आपल्या मसरूळ सेंटर थेरपीचे प्रमुख डॉक्टर गायकवाड सर आणि त्याचा स्टाफ त्यांनी या ठिकाणी एक नवीन उपक्रम, म्हणजे मी उपक्रमच म्हणत त्यांना, कारण रोज रोज ते माहिती सांगतात, आपण फक्त ऐकतो, आपले कान इकडे असतात, पण आपलं लक्ष सगळं कसं असतं, माझा नंबर केव्हा येईल. पण आपल्याला सुद्धा त्या तिचं जी उपकरणं बसवलेली, ज्याच्यासाठी आपण येतो, ज्या थेरपी आपण घेतो, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना ती माहिती पाहिजे. आणि या ठिकाणी जसं आपण लहानपणी शाळेत जायचो, आपले शिक्षक वर्गात शिकवतात, ते खूप शिकवतात, पण प्रत्येक मुलगा वेगवेगळे त्यांची कोणी नक्कल करतं किंवा चांगल्या भावना असते त्यांची, कशी शिकवतात, आपल्याला सुद्धा संधी मिळाली पाहिजे असं त्यावेळी आपल्याला विद्यार्थी दशक वाटायचं. मग ही संधी विद्यार्थ्याला कधी मिळायची? जेव्हा शिक्षक दिन असतो शाळेमध्ये, त्यावेळी त्या विद्यार्थ्याला ती संधी मिळायची. आणि जे सुरू विद्यार्थी, ज्यांना काही जे सहभाग घेतील, अशाच विद्यार्थ्यांना तिथं सहभाग होण्यासाठी संधी मिळायची. तसं आज आपल्यामध्ये सुद्धा खूप जण आहे किंवा जे शिकलेले खूप असं थोडंसं मध्ये मध्ये बोलतात किंवा माहिती सांगतात, त्यांनाच नाही एखादं शांत. आता बघा, त्या दिवशी मावशींनी सांगितलं आईने, त्यामुळे मला बोलता येत नाही, पण त्या दिवशी त्यांना त्यांची जी माहिती विचारली, त्यांनी एकदम खूप छानपणे तिथं सादरीकरण केलं की नाही. तसं प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळी कला गुण असतात. तसंच ह्या जे स्टाफ आहे, आपले टीचर्स आहे, त्यांना सुद्धा थोडासा आराम करायचा, कारण लेक्चर देऊन देऊन हा मानसिक आरोग्य, म्हणजे मानसिक ताणतणाव निर्माण होतो. शारीरिक श्रम करायला काय लागत नाही, पण जेव्हा आपण कंटिन्यू बोलत असतो, तेव्हा एक प्रकारचा काहीतरी आपल्याला आपल्या मेंदूवर ताण पडतो, मग तो थोडंसं रिलॅक्स वाटायला पाहिजे. आणि आज त्यांनी या ठिकाणी त्याने स्वतः आराम करणारे, तरी आराम करणारे म्हटल्यावर, पण तरी त्यांना हे सगळं इथं हँडल करावं लागणार आहे. आणि आज आपण जसं आपल्याला त्या थेरपीची माहिती सांगतात, तसं प्रत्येकाने इथे येऊन एक एक माहिती या ठिकाणी सादर करायची. तर आज मला दत्तम थेरपी बद्दल या ठिकाणी माहिती सांगण्यासाठी मला जे त्यांनी संधी उपलब्ध करून दिलं, प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो. दत्तम थेरपी पण त्यांचं लेक्चर ऐकल्यानंतर मॅडमने नोट्स काढून दिल्या. पण दत्तम थेरपी नेमकं म्हणजे काय असतं, तर आपलं जे आरोग्य, प्रत्येक माणूस हा, म्हणजे ह्या पृथ्वीवर किंवा ह्या निसर्गात जो जन्माला आलं, ते सगळं काय होणार आहे, नाश होणार आहे. तो माणूस असो, कोणता प्राणी असो, तर ह्या गोष्टी नाश होणार नाही. आणि ह्या गोष्टी होत असताना आपलं लहानपण, तरुणपण, नंतर म्हातारपण, आपोआप आपल्या काय होते, आपल्या प्रतिकार शक्ती हळूहळू कमी होत असते. आता बघा, आता 2-3 कागद सरांनी सांगितले, आपण ज्या आजारी, काही ना आजार असतात, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतो. एक भावनिक, नंतर मानसिक आणि एक शारीरिक, असे आजाराचे प्रकार असतात. शारीरिक म्हणजे काय, आपल्या शरीराला काहीतरी, अवयवांना काहीतरी दुखापत होते, त्याच्यामुळे आपण डोळे पांगले होतात. आणि मानसिक, हल्लीचं जीवन कसं झालंय, धावपळीचं जीवन झालेलं आहे, काही ना काही प्रत्येकाला टेन्शन असतं, विचार असतात. पूर्वी असं काही नव्हतं. त्यात हा मोबाईल वगैरे, म्हणजे नवीन माणसाने शोध लावले आणि त्या शोधाचा माणसावरच वाईट परिणाम होत असतो. मग याच्यामुळे माणूस काय होतं, त्याला एक विचार मनामध्ये मानसिक त्रास व्हायला लागतात. आणि नंतर भावना, म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण गेलो, आपल्याला काही मानपान दिलं, माणूस हा कसं आहे, त्याचा स्वभाव वेगळा असतात. त्याचं थोडं तरी कोणी काय बोलवतो, कोणाला सण होतो, कोणाला नाही, त्याचं भावनिक सुद्धा दुःख होतं. आणि ह्या सगळ्यावर शारीरिक, मानसिक आणि हे भावनिक जे आधार आहेत, आणि ह्या आधारावर ह्या ठिकाणी एक आपल्याला एक छानशी अशी प्रथम थेरपी नावाची एक थेरपी आहे. तर आपल्या मेडिकल सायन्स आणि अल्टरनेटिव्ह मेडिकल सायन्स, हे सायन्सचे 2 प्रकार आहेत. अल्टरनेट मेडिकल सायन्स म्हणजे काय, आपण दवाखान्यात जातो, आपल्याला डॉक्टर इंजेक्शन देतात, गोळ्या देतात किंवा सलाईन वगैरे लावतात, त्याच्याने थोडे दिवस आपल्याला काय होतं, बरं वाटतं. नंतर परत आपले जे दुखणे आहे ते परत चालू होतात. हे झालं मेडिकल सायन्स. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक असं, आपण दवाखान्यात जातो, पेशंट म्हणून जात असतो. अमुक आजार, कालच मॅडमने सांगितलं, मी ऐकत होतो, कोणता सगळ्यांना पेशंटच बघा. पण इथं जे ट्रीटमेंट केली जाते, ही अल्टरनेटिव्ह मेडिकल सायन्स, म्हणजे वैकल्पिक हे आपलं मेडिकल सायन्स आहे. म्हणजे आजारावरचा उपचार इथं केला जातो. इथं कोणताच हा अमुक पेशंट इकडे बसा किंवा त्याला वेगळं काही करा, उपचार द्या, असं काही नाही. आपल्याला ज्या थेरपी त्या ठिकाणी सगळ्यांना जायला मिळतं. आणि आई बाबा म्हणतात आपल्याला, ते आदराने, म्हणजे आपण पेशंट नसतो ज्या ठिकाणी, तर अशा ह्या थेरपी सेंटर मध्ये आपण इथं येतो, आपल्या आजारावर उपचार करत असतो. तर आज आपण दत्तम थेरपी म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहे. ही अत्याधुनिक आणि सर्वांना सोयीची आणि आकर्षक आहे, दिसायला कशी आहे, आकर्षक आहे, आणि त्याचा सहज वापर करता येईल, तिला कुठं पण आपण ठेवू शकतो, अशी ही दत्तम थेरपी तुम्ही सगळ्यांनी घेतलेली. मी सुद्धा जेव्हा नवीन आलो आणि मला खूप बरं वाटलं,
कारण त्याच्यावरती व्हायब्रेट होतं, म्हणजे आपलं काही त्याच्याने ही जे आहे लो फ्रिक्वेन्सीवर चालणार आहे. कशावर आहे? लो फ्रिक्वेन्सी. आणि त्याचा मेडिकल सायन्सने सिद्ध केलेले आहे की त्याचा जे दुखणं आहे ते काय करतं, कमी करत असतात. आता आता मेडिकल सायन्सचे ह्या गोष्टी आपल्याला डीप अभ्यास केला तरच आपल्याला माहिती होईल. आपल्याला पण ढोबळ मानाने वरवरच्या माहिती घ्यायची. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एखादी गोष्ट वारंवार घडत असते, एखादी क्रिया घडण्यासाठी जो वेळ लागतो, काय लागतो? वेळ लागतो. म्हणजे एखादी क्रिया होत असते आणि त्याला जो वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी म्हणतो. काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी म्हणजे काहीतरी हालचाल अशा लाटा निर्माण तयार होत असतात, त्याला आपण थेरपी. काय? फूड थेरपी. या ठिकाणी आपण पाय वेगळ्या यांचं लो फ्रिक्वेन्सी कमी पॉवरचा असतात. माता मॅडमने सांगितलं त्याचं काय तर त्या डिग्रीमध्ये ते मोजले जातात. हे कमी लहरी असतात, याच्याने आपल्याला काहीच होत नाही, साईड इफेक्ट वगैरे काय असतं. तसं याच्या शॉकवर सुद्धा आपलं काय होतं? रक्त जळलं जातं. काय होतं? रक्त. पण ही जी फ्रिक्वेन्सी, ह्या ज्या लाटा निर्माण होतात अशा इलेक्ट्रिक लहर, जर बघा तुम्ही ईसीजी करता, काय करता? ईसीजी सोनोग्राफी करता, तिथं काय होतं का आपल्याला? ते लाईट वगैरे असतात पण काही होत नाही. म्हणजे त्याच प्रकारचा इथं काय केलेला आहे? उपयोग केलेला आहे. म्हणजे ज्या लाटा निर्माण होतात त्याला लो फ्रिक्वेन्सी होता. आपण म्हणतो धडधड होतो. काही जण नवीन जेव्हा येतात, एक जण हातात दिला म्हणलं की त्याने केलं, त्याला वाटतं शॉक बसला का? तसं नाही, ते त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. कमी फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला आपलं रक्तसंचार चांगलं होण्यासाठी या लहरींचा उपयोग होतो, लो फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी. आता लो फ्रिक्वेन्सी मध्ये सुद्धा दोन प्रकार, सकारात्मक आणि नकारात्मक फ्रिक्वेन्सी. सकारात्मक म्हणजे चांगले विचार, आपण चांगले विचार करतो की त्याला सकारात्मक. आणि नकारात्मक म्हणजे काय? जेव्हा काही वाईट विचार असतात किंवा त्याच्यात मध्ये नकारात्मक म्हणजे त्यांनी थेरपीला पण नाव दिले लाईट वगैरे, असे काही मोठमोठे रेज असतात ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश, ते अशा प्रकारची लो आणि हाय फ्रिक्वेन्सी. आता ह्या ठिकाणी हे कोरियनची शास्त्रज्ञांनी याचा शोध लावून ह्या सिद्धांतावर आधारित लो फ्रिक्वेन्सीवर आपल्या वेदना कशा कमी करतील अशी ही थेरपी. आता फूड थेरपी मधून आपण व्हायब्रेट होतो, लगेच काय होतं? ते तरंग जे ते आपल्या शरीरात काय होतात? प्रवेश करतात. आणि ते तरंग जेव्हा प्रवेश करतात तेव्हा आपल्याला काय होतं? दुखणं कमी होतं, वेदना कमी होतात, आपलं रक्तसंचार चांगलं होतं. व्हायब्रेट झाल्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन होतं, आपल्या जिथं वेदना होत असतात. आता व्हेरिकोज वगैरे यासाठी असं रक्त वगैरे साचलेलं असतं, ते रक्त असं पातळ करण्यासाठी, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करण्यासाठी ह्या फूड थेरपीचा उपयोग होता. आपले काही स्नायू आखडले असतील तर आपल्या कमरेपर्यंत, आपल्या सायटिकाच्या वगैरे त्यांना सगळ्या काय दबलेले असते, आपल्याला डॉक्टर म्हणतात त्या मोकळे करण्यासाठी सुद्धा ह्या फूड थेरपीचा उपयोग. व्हायब्रेट झालं की आपल्याला थोडं बरं वाटतं, मग आपण केवळ बसतो, आपल्याला फक्त 10 मिनिटं आपल्याला असं वाटतं दादा मॅडमचं लक्ष काय टाइम लागला, अजून थोड्या वेळ चालू राहिलं तर आपल्याला बरं असतं. पण त्याच वेळी आपल्याला वाटतं आपल्याला मिळाले, पण दुसऱ्याचं सुद्धा लक्ष राहतं माझं केव्हा नको. अशी ही आवडती थेरपी, एकदम छान थेरपी. नवीन आपल्याला वाटतं मी केवळ पण इथंच बसून राहावं, त्यासाठी आपण इथं घेतो. पण या थेरपीचा उपयोग आपण घरी 2-3 वेळा घेतलं तर काय होतं? त्याचा आपल्या वेदना कमी होतात. अशी ही फूड थेरपीचं समजलं तुम्हाला? त्याच्यानंतर पुढची थेरपी